नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी या विषयाचा इयत्ता 4थीचा 2017-18ला झालेला पेपर पाहतोय मित्रांनो. हा सराव पेपर आहे. उद्या जी तुमची एक्झाम होणार आहे त्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत. पेपरचं स्वरूप कसं असेल किंवा प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातील याची एकंदरीत तुम्हाला कल्पना यावी यासाठी आपण हा पेपर सोडून घेत आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, लिसन केअरफुली अँड टिक द करेक्ट वर्ड. म्हणजे जे सर तुम्हाला शब्द बोलतील ते तुम्ही टिक करायचे. हे ओरल क्वेश्चन आहेत मित्रांनो. लिसन केअरफुली आणि राईट द वर्ड. जे तुम्हाला वर्ड सांगितले जातील ते लिहायचे. पुढचा बघा, लिसन द वर्ड केअरफुली अँड राईट इट्स रायमिंग वर्ड. म्हणजे यमक जुळणारा शब्द तुम्हाला लिहायचा. क्वेश्चन बघा, कंप्लीट द डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड बाय यूजिंग वर्ड इन द ब्रॅकेट. हे वर्ड वापरून तुम्हाला हा जो आहे डायलॉग ते तुम्हाला कंप्लीट करायचे. बघा, अजय आणि विजय. अजय, हाय अजय. विजय म्हणतो हॅलो अजय. अजय, विजय, हाऊ डू यू कम टू स्कूल. तो म्हणतोय की तू स्कूलला कसं येणार आहेत. विजय म्हणतो आय कम टू स्कूल बाय बस. इथून हा शब्द लिहायचा बघा, बाय बस. अजय, ओके. व्हेन डू यू रीच स्कूल. ओके, व्हेन डू यू रीच होम आफ्टर स्कूल. म्हणजे तू घरी किती वाजता पोहोचणार आहे शाळा सुटल्यावर. तर बघा, विजय म्हणतो आय रीच टू स्कूल आफ्टर स्कूल ॲट 6:30 PM. लेट्स गो बाय अजय. तो म्हणतोय की मी शाळा सुटल्यानंतर 6:30 वाजता माझ्या घरी पोहोचणार आहे. तर अजय पण त्याला काय बाय बाय करतो. हे त्यांच्यातला दोघांमध्ये झालेला संवाद आहे. बघा, क्वेश्चन 3 ए, रीड द गार्डन ऑफ वर्ड्स अँड आन्सर द क्वेश्चन. म्हणजे इथं तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत, खाली जे त्याच्यावर क्वेश्चन विचारले आहेत त्यांची उत्तरं द्यायचं. फाइंड द वर्ड दॅट एंड्स विथ ING. म्हणजे ज्या शब्दांची शेवट INGने झालेला असेल असे शब्द तुम्हाला शोधून इथं लिहायचे. तर काय होते, ड्रीमिंग आणि नंतर केअरिंग. दुसरं बघा, फाइंड द वर्ड टू गिव्ह अँड ऑर्डर अँड राईट. एक्झाम्पल बाय. ऑर्डर म्हणजे तुम्ही ऑर्डर दिलेली असणार आहे तर तसं काय, गेट. थर्ड पहा, मेक न्यू वर्ड बाय यूजिंग द लेटर फ्रॉम द गिव्हन वर्ड. एक्झाम्पल ब्राऊड. तर बघा, बट, हट. म्हणजे हे जे शब्द दिलेले आहेत त्याच्यापासून नवीन शब्द तुम्ही बनवायचे. तर बघा, ड्रीमिंगपासून रेड, रीड, रेन. नंतर सरप्राईजपासून प्राईज, राईज, शुअर यासारखे शब्द बनवून तुम्ही लिहायचे. बघा, अरेंज द वर्ड इन ॲन अल्फाबेटिकल ऑर्डर. जसं गुलमोहर, बनियान हे जे शब्द आहेत ते तुम्हाला अल्फाबेटिकल प्रमाणे लिहायचे. दुसरं बघा, काइंड, मॅजिक, हॅपी, ब्लू हे सुद्धा अल्फाबेटिक प्रमाणे लिहायचे. म्हणजे एने येणारा शब्द पहिले लिहायचा, नंतर बीने सुरुवात होणारा, नंतर सीने सुरुवात होणारे, या पद्धतीने लिहायचे. बघा, फाइंड द करेक्ट रिलेटेड सेंटेन्स टू गिव्हन पिक्चर अँड टिक इन ॲप्रोप्रिएट बॉक्स. म्हणजे चित्र पाहायचे आणि त्याला जे योग्य वाक्य तिथं दिलेले असेल त्याच्या पुढे टिक करायचे. आता चित्रात बघा आपल्याला काय दिसतंय. तर बघा, ती बाई काहीतरी दुधाचं बनवताना दिसतं. बाई, बॉय इज इन द ग्लास. हे येणारच नाही कारण बॉय नाही आहे. काय आहे ती, शी म्हणजे स्त्री आहे. शी इज अ मिल्कमेड. म्हणजे काय आहे, ती गवळण आहे बॉ असं. नंतर बघा, हा मनुष्य दिसतोय, त्याच्या हातात काय दिसतोय, फिश. तर मल्हार कॉट अ बिग गोल्डन फिश इन हिज नेट. म्हणजे मल्हारने काय केलं, हे सोनेरी माशाला त्याच्या जाळ्यात पकडलेलं आहे. व्हॉट्स अ ब्युटिफुल कॅस्टल. हे नाही येणार मित्रांनो कारण फिश आहे हे आपल्याला वरच्या वाक्यातनं समजते. बघा, नंतर रीड द रायडर केअरफुली अँड राईट डाऊन द आन्सर. म्हणजे एक पझल दिलेली आहे, त्याचा आन्सर बघा काय आहे. माय फीट स्टे वॉर्म बट माय हेड इज कोल्ड. नो वन कॅन मूव मी. आय एम जस्ट टू ओल्ड. म्हणजे मी खूप जुना आहे. माझे माय फीट स्टे वॉर्म म्हणजे माझे जे तळ आहेत ते गरम असतात पण माझं हेड कोल्ड असतं. नो वन कॅन मूव. मला कोणी एका जागेवरून दुसऱ्या जागे हलवू नाही शकत. तर कोण असतं असं, माउंटन म्हणजे काय, पर्वत. दुसरं बघा, माय नेम इज बिगन विथ अ सी. म्हणजे माझ्या नावाची सुरुवात सीने होते. एंड्स विथ अ आर म्हणजे शेवट आरने होतो. मेनी टाइम्स देअर इज अ माऊस. माझ्यासोबत माऊस असतो बा. विथ मी. हू आय एम. तर काय आहे, कम्प्युटर. नंतर बघा, हा सोपा आहे बघा. कॉपी द फॉलोइंग सेंटेन्स नीटली अँड गिवन बिलो. म्हणजे या 4 लाईनीमध्ये तुम्हाला ते सेंटेन्स अगदी व्यवस्थित लिहायचं आहे. बी प्रश्न पहा, चेंज द फर्स्ट लेटर इन द फॉलोइंग वर्ड्स अँड मेक अ न्यू मिनिंगफुल वर्ड्स. एक्झाम्पल बाय माय.
म्हणजे पहिलं लेटर बदलेल असं तुम्हाला नवीन वर्ड्स म्हणजे यमक जुळणारा शब्द लिहायचा. जसं बघा, ही बदलावला उई बी, टूचं डू सो असं लिहायचं बघा. नंतर मेक 2 मिनिंगफुल वर्ड्स बाय युझिंग द लेटर इन द बॉक्स, म्हणजे या बॉक्समधले शब्द वापरून तुम्हाला वर्ड्स लिहायचे बघा. हॉट, गोल्ड, डॉग, फॉक्स, बॉक्स, ओल्ड. तुम्हाला जे बनवता येतील ते तुम्ही लिहू शकता. नंतर बघा, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग द वर्ड गिवन बिलो. तर बघा, हे जे वर्ड दिलेले आहेत मिनिंगफुल सेंटेन्स, बटरफ्लाय, आय लाईक बटरफ्लाय. दुसरं स्कूल, आय लव माय स्कूल किंवा माय स्कूल नेम इज. तुमच्या जे शाळेचं नाव असेल ते तुम्ही लिहू शकता बघा. ऑब्झर्व द पिक्चर अँड कम्प्लीट द टेबल. पिक्चराचं निरीक्षण म्हणजे चित्राचं निरीक्षण करायचं आणि कम्प्लीट करायचं बघा. ब्लॅकबोर्ड किती आहेत? 1. 4 काय आहेत रे? तर 4 चेअर आहेत. विंडोज किती आहेत? 2. टेबल किती? 1 आहे. आणि 10 काय आहेत? तर स्टुडंट आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा पेपर सोडून घेतला आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असंच असणार आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त सराव करा. व्हिडिओ नीट पहा, काळजीपूर्वक पहा, प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर असे क्वेश्चन तुम्हाला आले तर त्याची उत्तरं तुम्हाला सहज देता येतील. चला तर मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि उन्हाळ्यात सुट्टी खूप मजा करा, धमाल करा, नवनवीन गोष्टी शिका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद.